कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामकाजावर कायमच ताशेरे ओढले जातात. दरम्यान असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. अवघा गणेशोत्सव तोंडावर असताना कल्याण डोंबिवली महापालिकेने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. मागील वर्षभरापासून या स्पर्धेसाठी उत्सुक असणारे विद्यार्थी मात्र या गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेले असताना पालिका प्रशासनाने या स्पर्धेचे केलेले आयोजन नागरिक, विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करणारे आहे. या संदर्भात विद्यार्थी तसेच पालक आणि शिक्षकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया. नमस्ते. जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 10 तारखेला आपले स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, ज्या दिवसाचे आहेत, त्यात आमचे मुलं हे सुट्टीच्या काळात जे गावाला जाणार आहेत ते कसे पार्टिसिपेट करू शकतील, तर ह्या ज्या स्पर्धा होत आहेत ह्या पुढे ढकलण्यात याव्या अशी आमची मागणी आहे. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रहिवासी एक पालक. खरं तर आपण डोंबिवली कल्याण का सांस्कृतिक सिटी बोलतो, शहर आहे. ह्या शहराने अनेक नामवंत खेळाडू देशाला दिले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू ह्या भूमीत तयार झाले आहेत, ह्या शहरात तयार झाले आहेत. पण खरंच ह्या शहराची अवस्था तशी आहे का आता? नाही. उदाहरण आता मुद्दा असा आहे की DSOच्या महानगरपालिका DSOच्या ज्या स्पर्धा दरवर्षी घेते त्यातला जो गोंधळ आहे किंवा त्यात जी कमतरता आहे ती स्पष्ट मला बोलायची आहे. विशेष करून स्पष्ट मुद्दा बोलायचा तर आत्ता टेबल टेनिसची जी स्पर्धा आयोजित केली आहे ह्यावर्षी DSOची, ती ऐन गणपतीच्या सुट्टीत एक तर STचा संप आहे, मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे, सुट्ट्या नाही आहेत, मुलं सुट्टीवर काही गावाला गेले आहेत, शाळेला सुट्टी आहे, लोक प्रवास करत आहेत आणि ह्या सगळ्या धावपळीत स्पर्धा घेणं हा काय नक्की मुद्दा आहे खरंच म्हणजे समजण्यापलीकडचा आहे. खरं तर दरवर्षी DSO स्पर्धेत हाच प्रकार होतो. फक्त एका खेळाचा मी उल्लेख आता केला, परंतु प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक खेळात हा अशा प्रकारे गोंधळ चालू आहे. तर मी डोंबिवली शहरातील, डोंबिवली जिल्ह्यातील, कल्याण जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना नम्र विनंती करतो की आपल्या डोंबिवलीची मान शान कुठे कमी पडू देऊ नका. आज अनेक स्पर्धा भरवताना स्पर्धेसाठी साहित्य उपलब्ध नाही, स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध नाहीत, स्पर्धेची तारीख अचानक ठरवली जाते, 1-2 दिवस आधीच मुलांना सांगितले जाते. हा काय प्रकार आहे, काही म्हणजे समजण्याच्या पलीकडचा आहे. तर मी नक्की सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना मी नम्र विनंती करतो आणि सर्व पत्रकारांना मी नम्र विनंती करतो, हा मुद्दा नक्की उचलून धरावा आणि आपल्या शहरातील जी तरुण मुलं आहेत, जी होतकरू मुलं आहेत, जी खेळाडू आहेत, जे पुढे जाऊन देशाचा मान उंच करतील, देशाचं नाव मोठा करतील, असे खेळाडू तयार होणार असतील, आपण त्याला मुकणार आहोत. तर हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि ही माझी नम्र विनंती. माझं नाव सिद्धांत मार्डीकर. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेले 2008 पासून मी या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ज्या DSO स्पर्धा होतात त्याचा एक भाग आहे. आधी मी विद्यार्थी म्हणून भाग होतो, आता मी क्रीडा शिक्षक म्हणून त्याचा भाग आहे. 2008 पासून आजपर्यंत सर मॅडम जर आपण पाहिलं तर ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याचा स्तर हा अजूनही इतका सुधारलेला नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्या स्पर्धा आयोजित करते त्याच्यासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया केली जाते शिक्षकांकडून, त्यासाठी जे प्रशिक्षण देण्यात येते ते इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात आले, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत फक्त ते ऑनलाईन स्वरूपात, ते देखील 14 ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. त्यामध्ये अनेक शिक्षकांना अडचणी होत्या ज्या सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं माध्यम त्यांच्याकडे उपस्थित नव्हते. आता ज्या स्पर्धा सुरू होत्या अनेक जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाल्या, पण कल्याण डोंबिवलीची जी स्पर्धा आजपर्यंत एकाही खेळाची स्पर्धा सुरू झालेली नाहीये.
जी पहिली स्पर्धा आहे टेबल टेनिसची ती त्यांनी येत्या 10 तारखेला लावली आहे. 10 तारखेला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणेशोत्सवाचा 4था दिवस आहे. अनेक मुलं, अनेक पालक हे आज आपल्या परगावी ज्या गावी गेलेले आहेत गणेशोत्सवासाठी. सो या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू मुकणार आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ही महानगरपालिका असेल. आपल्या सर्वांना माहिती असेल की कल्याण डोंबिवलीचे जे नागरिक आहेत, जे जो कर भरत आहेत, त्यातील एकूण 5% रक्कम ही महानगरपालिका क्रीडा क्षेत्रावर खर्च करण्यासाठी देते. तसेच जी ऑनलाईन प्रक्रिया जी होते नोंदणीची, त्यामधून पण जी मुलांकडून वैयक्तिक किंवा सांघिक जी फी घेतली जाते, ही देखील एक एक शाळेची 17 ते 10,000 रुपये फी घेतली जाते प्रत्येक शाळेकडून. तो जो निधी जमा होतोय हा योग्य प्रकारे खर्च केला जात नाही आणि या स्पर्धा एकेका दिवशी 2-2 खेळांच्या स्पर्धा, त्यानंतर आता ही सुट्टीच्या दिवशी घेण्यात येणारी स्पर्धा, यामुळे अनेक खेळाडू हे प्रत्यक्ष स्पर्धेत खेळण्यापासून मुक्तात आणि गेल्या वर्षी देखील जे खेळाडू खेळले त्यांना प्रमाणपत्र देखील महानगरपालिकेकडून पुरवण्यात आली होती. सो नक्कीच आपल्या माध्यमातून यावर नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचून नक्कीच आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. दरम्यान आता आपण ऐकल्या पालक तसेच शिक्षकांच्या या संदर्भातील प्रतिक्रिया. मात्र या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला प्रश्न केला असता त्यांनी आम्ही आलेल्या सूचनांचे पालन करत असल्याची भूमिका स्पष्ट केली. हे काम आमचे नसून ठाणे जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन आम्ही करत आहोत आणि त्यानुसार येत्या 10 तारखेला या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र गणेशोत्सवादरम्यान गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी मुकावे तर लागणार नाही ना, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.